कृष्णात सध्या जर आपण पाहिलं तर शरणमुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बांधरबाजी करण्यात आलेली आहे। शिवसैनिक उपस्थित आहेत, ते सुद्धा आता उद्धव ठाकरे काय बोलणार याची वाट बघतायत। मात्र आता सध्या सभागृहात कसं वातावरण आहे, कारण राज्यभरातून शिवसैनिक तिथे उपस्थित आहेत। सभागृहात देखील एक संतप्त भावना जी आहे ती पाहायला मिळतात। लोक जरी शिवसैनिक या ठिकाणी जमले असले वर्धापन दिनाच्या निमित्तानं, परंतु एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक संतप्त भावना आहेत। काही म्हणजे खासदार फुटले गेलेले आहेत आणि एक खासदार फुटले गेल्यानंतरची जी भावना प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे। काही शिवसैनिक आपल्यासोबत आहेत। माजी नगरसेवक योगेश भोईर आहेत। आपण काय सांगाल, कारण शिवसैनिक जो आहे तो सध्या वर्धापन दिनाला आलेला आहे, परंतु आतमध्ये एक संतप्त भावना जी आहे ते असलेले पाहायला मिळतात, कारण 6 खासदार फुटले गेलेले आहेत। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि शिवसेनेची संतप्त भावना तुम्ही आणि आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावरती बघाल की शिवसैनिकांची एवढी तोहा गर्दी झालेली आहे की शिवसेना आज 60 वर्षाची झालेली आहे। पहिल्या वर्षाची शिवसेना आणि 60 वर्षानंतरची शिवसेना आज तेवढाच जोश तेवढाच उल्हास आपल्या शिवसैनिकांमध्ये आहे। गेले ते सगळे कावळे होते, राहिले ते सगळे आमचे मावळे होते आणि शिवसेनेला फुटीचं राजकारण, चोरीचं राजकारण, गद्दारीचं राजकारण हे काही मोठी गोष्ट नाही। शिवसेनेच्या ह्या 5वीलाच पुजलेलं आहे आणि शिवसेना हे सगळं ॲक्सेप्ट करते। त्याच्यामुळे शिवसेनेला ह्याचा फरक पडणार नाही, कारण नेते हे शिवसैनिक घडवतात, कार्यकर्ते घडवतात आणि कार्यकर्त्यांनी घडवलेले हे नेते हे चोर डांबरट लोक सगळे निघून गेलेले आहेत आणि आज सर्व शिवसेना कार्यकर्त्यांचा आज मेळावा आहे। आम्ही तेवढ्याच जोशाने आम्ही इथे आलेलो आहे आणि आम्ही आजही सांगतो की शिवसेना तेवढ्याच डौलाने 2029ला पुनरागमन करून परत सत्तेमध्ये आम्ही बसणार। ओके, नक्कीच अनेक महिला शिवसैनिक असलेला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं अनेक जुन्या शिवसैनिक आहेत। खास करून पाहायला गेलं तर अनेक ह्या वर्धापन दिन जो आहे तो 60वा वर्धापन दिन असला तरी एक संतप्त भावना जी आहेत त्या पाहायला मिळतात, खास करून खासदार फुटून गेल्यानंतर। काय तुम्हाला वाटतं, महिला शिवसैनिक बाळासाहेब ज्यांना वाघिणी म्हणायच्या त्यांच्या मनात काय असणार वनामध्ये? आता आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय, महिला आघाडीनेच ठरवलंय, हे जे फुटलेले आहेत ना पूर्ण महाराष्ट्रात इकडे आले ना त्यांना फिरायलाच देणार ना, चपलानी मारणार आहोत त्यांना, हेच ठरवलेलं आहे आता। ओके, बरं कृष्णा, त्याच्याशिवाय ते आता सुधारणार नाहीयेत, एवढं सगळं चपलानेच मारणार आहोत आता, तेच ठरवलंय। आतापर्यंत आम्ही सगळ्या महिला आघाडी शांत होतो, आता शांत बसणार नाही, कारण शिवसेनेच्या चिन्हावरती त्याने एकनाथ शिंदेचं नाव पण घ्यायला लाज वाटते मेल्याची। त्याने ते सगळं चिन्ह चोरलं, आमचा संपूर्ण धनुष्यबाण घेतला, तरीसुद्धा शिवसेना पक्षप्रमुखांनी एवढी मेहनत, आदित्य ठाकरेंनी आणि शिवसैनिकांनी मेहनत करून त्या मेहनतीवरती निवडून आलेले सगळे आहेत मशाल चिन्हावरती, आणि त्यांनी आता जो हा प्रकार केलाय ना, खरोखरच आता आम्ही साहेबांची वाट बघणार नाही। फक्त त्यांनी मुंबईमध्ये फिरू दे, झेड घेऊ दे ना तर झेड प्लस घेऊ दे, चपलाने ठोकणार आहोत, नाही तर त्यांच्या तोंडावरती शेण तरी मारणार आहोत, ठरवलंच आहे।